विनायक हायर स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओ करत आहोत आणि ते घटक वाईज करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात महाराष्ट्र या घटकावरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा त्यामध्ये कोणते घटक अंतर्भूत असतात हे पाहिले। आज आपण महाराष्ट्र या संदर्भातले काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे की आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातातच ते पाहूयात। तर पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले आणि उत्तर आहे 1 मे 1960 रोजी। डॅश डॅश या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते आणि 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते। त्यानंतर सन 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळच्या द्वैभाषिक राज्यातून डॅश डॅश हेही स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले आणि गुजरात राज्य स्वतंत्र झालं। त्यानंतर डॅश डॅश जिल्ह्यातील तेरेखोलची खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोलची खाडी हे राज्याचे कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे। राज्यातील डॅश डॅश या जिल्ह्यास गोवा राज्याची सरहद्द भिडली आहे आणि उत्तर आहे सिंधुदुर्ग। गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांची सरहद डॅश डॅश या राज्यास भिडलेली आहे आणि उत्तर आहे तेलंगणा। यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे ज्या त्या जिल्ह्याची जी पोलीस भरती असते तर त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला भिडलेली आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा चंद्रपूर जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला भिडलेली आहे। तर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड हे 4 जिल्हे आहेत। या 4 जिल्ह्यांची सीमा तेलंगणा या राज्याला लागून आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील दक्षिण उत्तर पसरलेल्या डॅश डॅश पर्वतरांगेस पश्चिम घाट असेही म्हणतात आणि उत्तर आहे सह्य। नाशिक जिल्ह्यात सातमाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगर रांगांनाच पुढे औरंगाबाद जिल्ह्यात डॅश डॅश असे संबोधले जाते आणि उत्तर आहे अजिंठ्याच्या डोंगर रांगा। 7 बेटांवर वसलेले शहर मुंबई। डॅश डॅश या महाराष्ट्राच्या उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते। नागपूर राज्यातील उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेस अमरावती जिल्ह्यात डॅश डॅश असे नामाभिधान आहे। गाविलगड नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळचे पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगा वास्तविक डॅश डॅश या पर्वताच्याच रांगा होत आणि उत्तर आहे सातपुडा। साल्हेर हे सह्य पर्वतावरील थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात मोडते? नाशिक। अजिंठ्याचे डोंगर, हरिश्चंद्र डोंगर रांगा, बालाघाट डोंगर रांगा व महादेव डोंगर रांगा या वास्तविक डॅश डॅश पर्वताच्याच उपरांगा होत। सह्य। वाईमार्गे महाबळेश्वरला जाताना डॅश डॅश घाट लागतो पसरणी। पंचगंगा व कृष्णा यांच्या संगमाजवळ डॅश डॅश हे श्री दत्तात्रेयाचे क्षेत्र वसले आहे आणि उत्तर आहे नरसोबाची वाडी। नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी व इंडियन ड्रग लॅबोरेटरी या संस्था कोणत्या एकाच शहरात आहेत? पुणे। भंडारदरा धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेला धबधबा रंधा फॉल्स गोदावरी नदीच्या काठावर वसलेले गंगाखेड हे तालुक्याचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात मोडते? परभणी। क्षेत्रफळाचा विचार करता अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे तर डॅश डॅश हा सर्वात लहान जिल्हा होय। मुंबई शहर। डॅश डॅश या कालखंडात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भू हालचाली घडून आल्या। उत्तर आहे गोंडवन। नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणातून नाशिक शहरास पाणी पुरवठा होतो। गंगापूर। पूर्णा, वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या डॅश डॅश भागातील प्रमुख नद्या होत। विदर्भामधल्या नद्यांवर प्रश्न विचारल्यानंतर त्या कोणत्या कोणत्या आहेत तर पूर्णा, वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या विदर्भातील प्रमुख नद्या आहेत। त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका यांच्यासाठी प्रशिक्षण चालविले जात आहे आणि उत्तर आहे सिंदेवाही। महाराष्ट्रातील डॅश डॅश नदीच्या खोऱ्यात दगडी कोळशाच्या खाणी एकवटलेल्या आहेत। उत्तर आहे वर्धा। वणी येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत। वणी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात मोडते? उत्तर आहे यवतमाळ। वणी 2 आहेत, एक देवीचं जे आहे ते वणी नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि हे दगडी कोळशांच्या खाणीसाठीचं जे प्रसिद्ध आहे ते आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये। त्यानंतर रोशा जातीचे गवत राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते। धुळे, नंदुरबार व जळगाव। कन्हान, वर्धा आणि पैनगंगा या डॅश डॅश नदीच्या उपनद्या होत। कन्हान, वर्धा आणि पैनगंगा वैनगंगा या नदीच्या उपनद्या होत।
हातमागावरील उत्कृष्ट विणीच्या पितांबरीबद्दल प्रसिद्ध असलेले येवले कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नाशिक. कडप्पा प्रकारातील डॅश डॅश हा प्रमुख खडक आहे? चुनखडी. राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अभ्रकाचे साठे आढळतात? सिंधुदुर्ग, चंद्रपूर व नागपूर. डॅश डॅश या नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून संबोधले जाते आणि उत्तर आहे गोदावरी. राज्यातील डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये बांबूची वने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात? चंद्रपूर व गडचिरोली. विड्या तयार करण्यासाठी तेंदूची, त्यालाच आपण टेंभुर्णीची पाने वापरतात. तेंदूची झाडे डॅश डॅश या जिल्ह्यातील वनांमध्ये विपुल प्रमाणात आढळतात? नागपूर, गोंदिया व भंडारा. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? नागपूर. सातारा जिल्ह्यात डॅश डॅश व परिसरात कांदा व लसूण यांचे पीक मोठ्या प्रमाणावर काढले जाते? लोणंद. त्यानंतर परकीय चलन मिळवून देणारा हापूस जातीचा आंबा डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो? हापूस आंब्याचं उत्पादन रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होतं. त्यानंतर राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले 2 जिल्हे हळदीसाठी सातारा व सांगली. काटेपूर्णा व नळगंगा या डॅश डॅश नदीच्या उपनद्या होत? काटेपूर्णा, नळगंगा, पूर्णा नदीच्या उपनद्या. कांदा व लसूण यांच्या उत्पादनाकरिता प्रसिद्ध असलेली नाशिक जिल्ह्यातील ठिकाणे निफाड व लासलगाव. ही निफाड आणि लासलगाव ही आहेत ती कांदा लसणाची नाशिक जिल्ह्यातील ठिकाणं आहेत. त्यानंतर प्रवरा नदीवरील डॅश डॅश हे धरण विल्सन बंधारा म्हणूनही ओळखले जाते? भंडारदरा धरण. वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या डॅश डॅश या धरणातून मुंबईला पाणी पुरवठा होतो? मोडक सागर. वैतरणा नदी कोणतं धरण? तर मोडक सागर धरण. डॅश डॅश या नावाने संबोधली जाणारी काळी कसदार मृदा कापसाच्या व ऊसाच्या पिकास उपयुक्त ठरते? रेगूर मृदा. विदर्भातील नागपूर विभागात एकूण 6 जिल्हे आहेत, तर अमरावती विभागात डॅश डॅश जिल्हे आहेत? 5 जिल्हे. पुढचा प्रश्न, कोल्हापूर शहर डॅश डॅश नदीच्या पंचगंगा या उपनदीवर वसले आहे? आणि उत्तर आहे कृष्णा. कृष्णा नदीची पंचगंगा ही उपनदी आहे आणि पंचगंगेच्या काठी कोल्हापूर शहर वसलेलं आहे. त्यानंतर डॅश डॅश ही पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस अनेक ठिकाणी छेदून वा स्पर्शून गेलेली आहे? सातपुडा पर्वतरांग. अमरावती जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहत जाणारी डॅश डॅश ही नदी राज्यातील 2 प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांपैकी एक होय? ती आहे तापी. महाराष्ट्रातून जाणाऱ्या 2 महत्त्वाच्या पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या कोणत्या आहेत? तर नर्मदा आणि तापी. आणि ही तापी नदी जी आहे ती अमरावती जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहत जाते. त्यामुळे अमरावती जिल्ह्याची पोलीस भरती असेल तर आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? वैनगंगा. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी महत्त्वाचा प्रश्न. त्यानंतर फुरसुंगी व जुन्नर हा पुणे जिल्ह्यातील भाग कोणत्या पिकांच्या उत्पादनाशी निगडित आहे? कांदा व लसूण. फुरसुंगी व जुन्नर हे पुणे जिल्ह्यातील भाग आहेत आणि ते कशाशी संबंधित आहेत किंवा कोणत्या पिकाच्या उत्पादनाशी संबंधित आहेत? तर ते आहे कांदा व लसूण. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती? शुक. कामठी व उमरेड येथे दगडी कोळसा मुबलक सापडतो? कामठी व उमरेड ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? नागपूर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॅश डॅश येथे लोखंडाच्या खाणी आहेत? बंडपेटा व रेडी. त्यानंतर बीड जिल्ह्यात उगम पावणारी डॅश डॅश ही गोदावरीची एक महत्त्वाची उपनदी होय? मांजरा. बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाचा प्रश्न. खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील डॅश डॅश विभाग सर्वाधिक समृद्ध आहे? विदर्भ. डॅश डॅश ही महाराष्ट्र पठाराच्या पूर्व भागातील सर्वाधिक महत्त्वाची नदी होय? वैनगंगा. मणिभाई देसाई यांनी स्थापन केलेली भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन, त्यालाच आपण BAIF ही संस्था पुण्याजवळ डॅश डॅश येथे आहे आणि उत्तर आहे उरळी कांचन. रायगड जिल्ह्यातील डॅश डॅश हा सागरी किल्ला मराठ्यांना कधीही जिंकता आला नाही आणि उत्तर आहे मुरुड जंजिरा. महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरण, त्यालाच आपण महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन MIDA असे म्हणतो, चे मुख्यालय कुठे आहे? तर ते पुण्यामध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरण आता डॅश डॅश या नावाने संबोधले जाते किंवा ओळखले जाते आणि उत्तर आहे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, त्यालाच आपण यशदा असेही म्हणतो. त्यानंतर रंकाळा तलाव
राज्यात कोणत्या शहरात आहे आणि उत्तर आहे कोल्हापूर। हा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यासाठी पण महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर त्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर संत गोरा कुंभार यांच्या समाधीमुळे पावन झालेले उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे स्थान कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? उत्तर आहे तेरणा। भोपाळ, पट्टण व इंचमपल्ली प्रकल्पातील महाराष्ट्राची सहकारी राज्य आणि मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश विभाजन पूर्वीचा आंध्र प्रदेश होता। त्यानंतर दूधगंगा प्रकल्पातील महाराष्ट्राचे सहकारी राज्य कोणते आहे? तर ते आहे कर्नाटक। डॅश डॅश हे राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र होय, खोपोली। पुढचा प्रश्न, रेखीव गणेश मूर्ती बनविण्याचे अनेक कारखाने असलेले रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असे तालुक्याचे ठिकाण आणि उत्तर आहे पेन। राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागात डॅश डॅश प्रकारचा पाऊस पडतो, प्रतिरोध पाऊस। सागाची झाडे डॅश डॅश प्रकारच्या अरण्यात आढळतात, पानझडी वृक्षांची अरण्ये। महाराष्ट्रात लाकूड कटाईचे कारखाने सॉ मिल्स डॅश डॅश या दोन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत आणि उत्तर आहे चंद्रपूर व अमरावती। हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यात पूर्णा नदीवर बांधण्यात आलेली धरणे एलदरी व सिद्धेश्वर। किल्ला व वन्यप्राणी अभयारण्यामुळे प्रसिद्धीस आलेले अकोला जिल्ह्यातील ठिकाण ते आहे नरनाळा। भिरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तो आहे रायगड। भिरा अवजल प्रवाह हा काय आहे? जलविद्युत प्रकल्प आहे आणि तो कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यामध्ये। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील डॅश डॅश हे धरण गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण होय, इटियाडोह। नर्मदा प्रकल्पामधील सहभागी राज्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात। महाराष्ट्राला शिसे आणि जास्त मिळून देणारा जिल्हा नागपूर। यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी नदी वर्धा। पुढचा प्रश्न, चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश येथे कागदाची गिरणी तसेच दगडी कोळशाच्या खाणी आहेत, बल्लारपूर। महाराष्ट्रात नारळाचे सर्वाधिक क्षेत्र डॅश डॅश जिल्ह्यात आहे, सिंधुदुर्ग। महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॅश डॅश येथे उभारण्यात आला आहे, जमसांडे देवगड। दौलताबाद त्यालाच आपण देवगिरी असं देखील म्हणतो, येथील किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे औरंगाबाद। राज्यातील डॅश डॅश या नदीचे खोरे दगडी कोळशाच्या साठ्याबद्दल प्रसिद्ध आहे, दगडी कोळशाचे साठे वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये आढळतात। राज्यातील नियोजित अणुविद्युत केंद्रामुळे अधिक प्रकाश झोतात आलेले डॅश डॅश हे ठिकाण दगडी कोळशाच्या खाणींबद्दलही प्रसिद्ध आहे आणि उत्तर आहे उमरेड, नागपूर। मधुमक्षिका पालन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पठार म्हणून राज्यातील कोणत्या स्थळाचा निर्देश करता येईल? ते आहे महाबळेश्वर। गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले डॅश डॅश पर्वतावर वसले आहेत आणि उत्तर आहे सातपुडा। समुद्रात खडकावर बांधलेला डॅश डॅश हा किल्ला रायगड जिल्ह्यात मोडतो, उत्तर आहे मुरुड जंजिरा। महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवरून कोणती नदी वाहते? इंद्रावती। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 व 53 कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात? उत्तर आहे नागपूर। चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश येथे संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे, उत्तर आहे भद्रावती। वरणगाव भुसावळ येथे संरक्षण साधन निर्मितीचा कारखाना आहे, वरणगाव कोणत्या जिल्ह्यात मोडते? उत्तर आहे जळगाव। चादरींच्या उत्पादनाबाबत प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण सोलापूर। पुढचा प्रश्न, कापूस संशोधन केंद्र त्यालाच आपण सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च सेंटर राज्यात डॅश डॅश येथे आहे, नागपूर। भारतातील सर्वात मोठी सहकारी सूत गिरणी डेक्कन कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल डॅश डॅश येथे आहे, इचलकरंजी। महाराष्ट्रातील डॅश डॅश हा जिल्हा सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो, चंद्रपूर। कोयना हा राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प होय, तर डॅश डॅश हा सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प किंबहुना सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प होय आणि उत्तर आहे जायकवाडी। चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण हुपरी, कोल्हापूर। आंबा व काजू फळांच्या संशोधन केंद्रासाठी प्रसिद्ध असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकाण वेंगुर्ला। नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना डॅश डॅश हा घाट पार करावा लागतो, कसारा। पुणे अथवा अहमदनगर जिल्ह्यातून आळे फाटे मार्गे कल्याणला जाताना डॅश डॅश घाट उतरावा लागतो, माळशेज घाट। लहान मोठे नैसर्गिक व कृत्रिम असे अनेक तलाव असल्याने तलावांचा जिल्हा
ही उपाधी कोणत्या एकाच जिल्ह्यास द्यावयाची झाल्यास ती डॅश डॅश या जिल्ह्यास द्यावी लागेल आणि उत्तर आहे गोंदिया. म्हणजेच गोंदिया जिल्ह्याला आपण तलावांचा जिल्हा म्हणून ओळखतो. गाढवी आणि बाघ या डॅश डॅश जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत आणि उत्तर आहे गोंदिया. अशा प्रकारे आज आपण आपल्या पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्राच्या संदर्भात महत्त्वाची असणारी माहिती पाहिलेली आहे. यामध्ये आपण जिल्हावार सुद्धा माहिती पाहिलेली आहे, जसे की रंकाळा तलाव कोल्हापूर येथे आहे. त्यानंतर गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे देखील माहिती आपण पाहिलेली आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि पोलीस भरती किंवा अन्य स्पर्धा परीक्षांसंदर्भात जर आपल्या काही सूचना असतील तर त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.